हॅलो एव्हरीवन, वेलकम टू KB फॉर यू. आज आपण निघालोय पोपटी करायला. आपण सगळ्यांनीच एकदा तरी पोपटी याबद्दल ऐकलं तरी असेल, नाहीतर ती खाल्ली तरी असेल, नाहीतर ती एकदा तरी करून बघितली तरी असेल. तर तीच पोपटी आज आम्ही करायला चाललो आहे आणि बघूयात ती कशी करतात आणि तिची टेस्ट कशी आहे. तर आज आम्ही सगळे मित्रजण मिळून पोपटीचाच प्लॅन केला आहे. आपण चाललो आता. तर हीच पोपटी करण्यासाठी आम्ही आमच्याच एका मित्राच्या फार्म हाऊसवर सगळेजण मित्र मिळून जातो. शेफ नितेश त्यांच्या पोझिशन मध्ये बसलेले आहेत. वालाच्या शेंगासोबत आम्ही टाकायला लावल्या. कोणत्या शेंगा आहेत नित्या? तुरीच्या शेंगा. बांबुर्डीच्या पाल्याला आमच्याकडे मारबिटी बोलतात. ही अंडी, चिकन, मॅरिनेट केलेलं चिकन आणि शेट. बांबुर्डीच्या पाल्यावर शेंगा टाकल्यावर एक लेअर. पोपटी ही एक ट्रेडिशनल आणि तेवढीच फेमस अशी डिश आहे. पोपटीसाठी सगळ्यात महत्वाची लागणारी गोष्ट म्हणजे मडका. काही जण हीच डिश अजून वेगवेगळ्या पद्धतीने सुद्धा करतात. जसं की काही लोक पोपटी बनवताना मॅरिनेट केलेले चिकन हे केळीच्या पानात बांधून सुद्धा ठेवतात. हे कशाला होते तुम्ही हात धुतला म्हणजे? हायजीन. अरे ते तर फ्लेवर येतो. नंतर पाल्यामध्ये शिजलेलं चिकन घालते. शेत फ्लेवर मध्ये तू यार. नवीन निंजा टेक्निक कसं आहे? नितेश चापो. मीठ टाकलं बोलतो. त्याच्यात मीठ ऑलरेडी आहे रे चिकन मध्ये. यो गेला चिकन. इसा चिकन. थोडा मागे चिकन दोन पाय पण टाकल्यात वाटतं त्याच्या. पाय नाही, मुंडी. मुंडी मांडी. पाय कसं काय घेतलं? अंडीची सुंडी. मुंडी आहे बोलतो आता. काय पालामार बद्दल अंडी राम. अंडी अंडा. चिकन टाक ना जरा इकडे खालच्या बाजूला. इकडे या. हे तू बाजूला काय टाक. बस ये अंडी. एक लेअर झाल्यानंतर पालाला टाक. ह्योच मार्का परत पण यूज करू शकतो. दोन वेळा पोपटी होईल एक मडक्यात. फुटला ना त्यात ना फुटला नाही पाहिजे रे. एक लेअर झाल्यानंतर परत पाला. अंडी परत पाला वरती बांधायला काय बांधायला नाही. सगळं पलटी मारतं ना. नाही बांधतायत बाबा. नाही बांधत नाही बाबा. नाही बांधत. मग ते याने टाईट पॅक करायचा. टाईट कर. नाही होऊ दे ना टाईट. आमच्या पाल्याचा जोर खतरनाक असतो. पाला घे तुझं. नको हात खराब करू. दाम तुला का मग तुझा हात धुवायला लागतो. बस का देऊ ना त्या. बस ना रे बाबा तू अर्धा बरोबर आहे. टाइम पिरियड 30 मिनिट. नाही जास्त. 30-35 ठेवू जास्तीत जास्त. 30 ते 35 मिनिटं. बघ ना सगळं केलंय. अभ्यास करून आला मी. खपाव सगळ्या का ठेवतो वरच्या धरला. वरच्या धरा पहिले थोडेसे टाकायचं. ती एक मूठ ठेव. तिचे जास्त टाक. त्या राहू दे सुधीर. थोडेसे ठेव. सगळं पद्धतशीर आहे. यो टाकला मीठ. तू ते याच्यासारखं होशील ना फेमस कल्प्या. तो खतरनाक आहे. मान ना तू.
अंडा सक्सेसफुल लेअर. पोपटीचे लेयर लावत असताना सगळ्यात खाली भांबुर्डीचा पाला, त्याच्यावर शेंगा, त्याच्यावर मीठ, मग मॅरिनेट केलेलं चिकन आणि त्याच्यावर अंडी ठेवतो. मग परत एकदा सेम लेयर लावला जातो आणि वरून मडक्याला भांबुर्डीच्या पाल्यानेच पॅक केलं जातं. बोले तुझा आवाज जरा चांगला कर. आवाज माझा असं जरा जरा भसाडा आवाज वाटतो तुला. आता आवाजच माझा बसडा आहे. ते करायला पहिला लावलाय. व्हिडिओ बघितला पहिला बोलणार होतो बरं तू पुन्हा डिमोटिवेट होशील म्हणून नाही नाही असं काय नाही. जरा आवाज भसाडा वाटतो. म्हटलं असं माझा आवाज घेतला माझा आवाज देतो वाटलं. भाऊ बोलले कसा असं वाटतो शरद केळकरचा आवाज दिला कसा वाटतो. बाहुबली मटका बली बघ रे चाफा इकडे जरा. ज्याप्रमाणे सगळे मला सजेस्ट करतात, मी माझ्या व्हॉइस ओव्हरवर डे बाय डे इम्प्रूव्ह करायचं ट्राय करतोय. तर अशाच अजून काही चुका किंवा त्रुटी इम्प्रूव्ह करायच्या असतील तर ते मला नक्की कळवा. मी नक्कीच त्यांना इम्प्रूव्ह करायचं ट्राय करेल. तर अशा रीतीने मडका पॅक केल्यानंतर खाली एक बेस बनवून त्याच्यावर गवत ठेवून मडका उलटा ठेवला जातो आणि त्याच्या सगळ्या बाजूंनी गवत ठेवले जाते. चालू आहे मग. आता नुसतं टाकत राहायला लागेल. वरती टाकत राहायला लागेल. वरती का पॅक नाही करेल ते बरोबर बस बस आता जळलं त्या टाकत राहायचं नुसतं. कसा नितेश पोपटी पेटवाला मशाल घेऊन आलेला आहे चार साईड आणि मशालीने आग दिलेली आहे त्याला. का चार बाजून लावली असते ना. ओके 4 ठिकाणी तुला भारतात माझ्या नित्याने लावण्यात आणि भूषणने लावण्यात फरक आहे रे. ताकद राहता. 30 किती वाटलं बघ ब्या लावते 30 वाटा 21 भूषण हे पावडर लावून येतो रात्री पण. लागेल नाही रे मग आग आमची आग. पोपटीला म्हणजेच पोपटीच्या मडक्याला बाहेरून आग दिली जाते आणि त्याच्यावरच ते शिजतं. पोपटीला शिजण्यासाठी मिनिमम 30 मिनिटाचा वेळ द्यावा लागतो. अर्धा तास झाल्यानंतर जळालेले गवत बाजूला केले आणि मटका उचलून एका साईडला घेऊन आलो. वरचा पाला काढू दे ना. याला पाहिजे होता वावा वावा वास येत नाही. पेपर आहेत. आधी बोलायचं ना हाणला असता वावा शापा. तुम्ही हाणलाय का नाही. मडका खोलल्यावर त्यातील भांबुर्डीचा पाळा बाजूला करून पोपटीच्या शेंगा आणि चिकन व अंडी हे एका साईडला काढले. बघ कुठे बघ कशी भरते तसं पॉईंट पडते. पाल्याचा सेट असेल तो पाला नका टाकू. भूषण कर पाला बेटा. थांब ना पाला ना नाही निघायची ना जरा थांब ना. रामोश्या जरा कमी होत. भूषण हात घालतो मी त्या काढतो. बरोबर आहे. काट्या जरा मी इथं बसतो ना
सुधी सरक पाळा पाळा बाजू ना पहिले चालू हा येईल नेते आता काही करू नका आरामात बसा सगळी. सांगा इकडे कर. जेव्हा बाजू सुरेश कर त्याला फोन करू ना. काढलेल्या पोपटीतील गवत थोडं कपड्याने पुसून काढून घेतल्यावर खायला सुरुवात केली. झालं तुम्ही चालू नाही नाही चालू नाही झालं ते असे तेच घेतात चांग भाजलं थोडा तेच घेतात रे बरोबर आहे ना. तर अशा रीतीने आमचा आजचा पोपटी प्लॅन सक्सेस झाला. सो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा. टिल देन स्टे ट्यून अँड थँक्यू.